जय आदिवासी मित्र, मग सतीश पती. तर मित्रांनो, आज परत एकदा आम्ही आलो झिंग्या धरायला माणिकडोह धरणावर. जुन्नर तालुक्यातल्या माणिकडोह धरणावर झिंग्या धरायला आलो. तर आज आम्ही 3 जण मोर आलो, अजून 3 जण यायचे मगून बाकी आहे. तर आज कुंडल्या आणि विशाल 3 जण पुढं आलो. तर आता आम्ही घेणार आहोत जसे आपण ते दिवशी साड्या आथरल्या तर तसेच आथरून घेणार आहोत. आज लवकरच पोचलो त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर टाईम आहे आज. तर चला आता घेऊ साड्या आथरून. गाडी जवळ घ्यायची. खालती शब्द गठी ठेवली का वरती लिहायचं वडून घे. गाडी आहे ना कंप्लीट खालती बाजूची दगड ना का तिच्याकडे टोचून ठेव उभी करू. म्हणजे आपल्याला अंधारात या लागत अंधारात आल्यावर हे निशाण यायचा बरोबर हे ठरत ना मग असं आपल्याला उचलाय सोपा राहत. तर मित्रांनो, आपली जी मागा फलटण बाकी 3 जण ते आता येऊन पोचल्या. जयश्री आणि वैशाली हे माय मागा चालल्या खराट घेऊन. भाजी थोडीच भेटली. मित्रांनो, हे राहता मस्त फार संध्याकाळ झाली, सूर्य बुडायला गेलाय आणि ह्या एकदम टायमिंग मध्ये पोचल्या. जास्त कटाळायची गरज नाही ना का. या काड्या घेऊन चाललो आता रोवायला निशाण्या. गँगीत चालाय वाना तयार करायचं काम. आजचा चारा आवडी भरपूर वाना 100 वाना आहे. 42 म्हणजे कशी काय ना 50 आहे. त्यांना आता तोडू नाही जेवढं चाललंय. आता दिवस माळवलाय, अजून 10 मिनिटात आपण चारा टाकून घ्यायला लागेल. लय उजेड असला टाकला तर आधीच खपून टाकतील अंधार पडायच्या आत. तसा अजून लय उजेड. आज बॅटरी नाही का या होतं झट. मास नेला वाईट मोकर मास होत. मग उचलायला मोकर आता दिवशी पक्के फॉल मध्ये घुसल्या.
हे झिंग्याचं आलं जवळ आलं होतं जवळ काढ सुट्टी जवळ अजून कवड्या तरले रे त्यांच्या डोक्यातून हेरा कसा पीठ दिसाचा हेरा किती मटमट आले झिंग्या घ्या चला खाली चांगल्या आल्या पाला झटकून घेतो आता पाल्यात बरोबरला पण वाना खाल्ल्या मग त्या सांगू तू तुमची वाना फिकी लस भारी माल भेटले आता का मला वाटत आहे ना दिवशी असं डायरेक्ट तिकडून नाही का आवडे अरे यार ना खपहिले चलो कितना माल आ गया वर ये मोर असा झटकीत झटकीत मस्त तर काय पळून मध्ये सोडणं तर कुणल्या हलका समय वरती अशा यायला लागते खतरनाक किती हेरा केवढा खाल्लाय वर गेला मोबाईल असं जेतो आत्ता मला दिसत कवडा खतरनाक आजच्या झिंग्या तिकडे भरल्या काय झिंग्यांचा ढीग बहुत बढ़िया बढ़िया बड़ा बड़ा माल है हाँ मित्रांनो आता आपण बनवणार आहे झिंग्या फ्राय एकदम अशी चांगली मला वाटतं चमचमीत रेसिपी होईल झिंगे फ्राय अजून का केले ना आज फर्स्ट टाइम आहे झिंग्या फ्राय करायचे त्यासाठी आपण हे आता आवडे झिंगे आपण निवडून घेऊ राहिलो तर झिंगा फ्राय देखायचं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नदीतले झिंग्या लाल लाल होते आता या धरणातल्या कशा होत्या माहीत नाही आता तयावर टाकल्याशिवाय नाही समजणार नाही का तर हे झिंग्या फ्राय करायसाठी आज आपण फ्राय मसालाच वापरणार आपण चिलापी फ्रायसाठी वापरला होता ना तोच मसाला आपण याच्यासाठी सुद्धा वापरणार आहोत तर आवड्याचा आपण झिंगा फ्राय बनवणार आहे मस्तपैकी पाणी वाटलं एकदा धुवून घ्या आपण चुली तवा ठेवला आता आपण घ्या त्याच्यात तेल टाकून असं घरक्या होते याला व्यवस्थित टाकून घ्या त्याच्यावर आपण झिंगे आपल्या परतून घेणार आहोत तर जराशी तेल गरम होईपर्यंत आपण इकडे ना मसाला वगैरे टाकू वाट्या खोलवर तर हे आपण जो मच्छी फ्रायला मसाला वापरला तर तोच आपण याच्यात टाकणार आहोत बघू कशी टेस्ट येते पहिलाच ट्राय आहे अजून काय का बनवायला तर आपण मच्छी फ्रायसाठी टाकला तर तोच मसाला यायला वापर राहिलो हळद मसाला चिकन मसाला कांदा मसाला त्याच्यामध्ये आपण मीठ ऍड करून घेणार आहोत जास्त नाही का मीठ खराब व्हायचं थोडंसं अजून मसाला आता हे आपण व्यवस्थित काढून घ्या
भात चालते मित्रांनो. कसं आता एकदम मस्त झणझणीत दिसतं लाल लाल. ते आपण एकदम अशा कडक कडक बनवून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या आता झिंगे शिजून झाल्या. झिंगा फ्राय आपला तयार झालेला आहे. असा देखून तोंडाला पाणी सुटलंय पण आता उतरल्यानंतर चौकस काय एकदम मस्त वाजता असा आपण काय म्हणतो खमखमीत वास सुटला असा. तर आपली आता रेसिपी बनवून तयार झाली. तर आता आपण विशाल आणि कुंडल्याला आता आपण टेस्ट करायला सांगणार आहे आजची रेसिपी कशी झाली. कारण की आपण पहिल्यांदाच बनवलं, अजून काय बनवायचं आपल्याला काय टेक्निक नाही. पहिल्यांदाच आपण जरा आगळी वेगळी रेसिपी केली, फिश फ्राय मसाले टाकून बनवले. तर चला तर आता आपण त्यांना टेस्ट कशी झाली. सगळ्यात पहिला कुंडल्या खाऊन ये. मस्त एक नंबर झाले. विशाल हेर खाऊन. मस्त झाली, पहिल्यांदाच बनवली पण एकदम मस्त झाली टेस्ट. तर मित्रांनो दोघांचं आता माझं काय तोंडाला पाणी आवरत नाही. आता माय खाऊन ये रे तो. एक झिंगे घेतो हेरा, एकदम मस्त म्हणजे अशी कडक कडक झाली. त्याच्यामुळं आता त्याच्या मिशा हेरा कडक झाल्यामुळं पूर्ण तुटून गेला. तर आता मग टेस्ट करून ये आले खास मस्त आहे, जबरदस्त. मित्रांनो आम्ही पहिल्यांदाच ट्राय केले पण एकदम भारी झाली. जर तुम्ही केव्हा झिंग्या धरल्या तर असा एकदा ट्राय नक्की करून याला, कारण की एकदम जबरदस्त लागत चव. कारण की आता माय खाऊन येईल त्याच्यामुळं एकदम भारी, लाजवाब, खतरनाक. एकदा नक्की अवश्य बनवून याला आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आता झिंग्या बऱ्याच ठिकाणी गोष्ट आहे, एकदा धरा आणि एकदा अशी रेसिपी बनवून यारा. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.